राहुल गांधींनी पुन्हा एकदा वाद ओढावून घेतलेला आहे आणि निमित्त ठरलेला आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं। राज्यभरामध्ये सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जल्लोषात साजरी करण्यात येते। राजकीय वर्तुळातून सुद्धा शिवाजी महाराजांना अभिवादन केलं जात आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं, मात्र यावेळेस त्यांनी महाराजांना श्रद्धांजली वाहिली आहे। राहुल गांधींच्या सोशल मीडियावरच्या या पोस्टमुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे, तर भाजपाने सुद्धा राहुल गांधींच्या या कृतीवर तीव्र आक्षेप घेतलेला आहे। जयंतीच्या दिवशी आदरांजली व्यक्त करतात, पण राहुल गांधी हे नेहमीच या देशातल्या आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या महापुरुषांच्या विषयी कळत नकळत अनादर व्यक्त करत असतात। त्यातलाच हा गंभीर प्रकार आहे। हे ट्विट त्यांनी तात्काळ मागे घ्यावं, आदरांजली शब्दाचा वापर करावा, अन्यथा त्यांना कायदेशीर कारवाईस सामोरं जावं लागेल, हे सुद्धा या ठिकाणी इशारा मी त्यांना देत आहे। दरम्यान आता राहुल गांधींच्या ट्विटवर भाजपाने टीका करणं हा दुटप्पीपणा आहे, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील महाराजांना श्रद्धांजलीच वाहिली आहे, असं म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपावरच पलटवार केलाय। खरं तर ही दुपट्टी भूमिका भारतीय जनता पक्षाची, हे दोगलेपणा आहे। या देशाच्या पंतप्रधानांच्या अधिकृत साईटवरून, पीएमओच्या साईटवरून पंतप्रधानांनी श्रद्धांजलीच वाहिली आहे जयंतीनिमित्त। हे जरा डोळे उघडून पहा म्हणा, उघडा डोळे बघा नीट। फक्त यांना राहुल गांधीच दिसतो, यांच्या डोक्यात राहुल गांधीचं एक यांच्या मानगुटीवर बसलेलं भूत वाटतो।